उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत। ते बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्याच अनुषंगाने ते सध्या बीडमध्ये पोहोचलेले आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा पार पडणार आहे। ही दृश्य आपण बीडमधली पाहतोय। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे सध्या बीडमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। बीडवासियांची सुद्धा ही गर्दी असणार। प्रत्येक जण आपापलं काम घेऊन भेटायला आलेला असणार। तर बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा आज पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस यांनी त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे। तर बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा बहुधा हा पहिलाच बीड दौरा असावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकत्व, बीडचं पालकमंत्रीपद हे स्वतःकडे घेतलेलं आहे। तर बीडचं पालकमंत्री पदावरून सुद्धा मोठे वाद झालेले होते, राजकीय आरोप प्रत्यारोप झालेले होते, महायुतीच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळी मतभिन्नता दिसत होती। तर त्यानंतर आता अजित पवार यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलेले आणि त्यानंतर ते हे पहिल्यांदा आढावा घेण्यासाठी म्हणून बीडमध्ये पोहोचलेले आहेत। बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ही आज पार पडणार आहे। त्या अनुषंगाने लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला कोण कोण पाहायला मिळत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दृश्य आहेत बीडमधून, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचं स्वागत केलं जात आहे। बहुधा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे कार्यालय असावं। कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केलं जात आहे। अजितदादांच्या हातात गदा देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत। लाईव्ह दृश्य बीडमधून आपण पाहतोय। धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला अजित पवारांसोबत पाहायला मिळत आहेत। तर मागच्या काही दिवसांपासून बीडमधल्या परिस्थितीला धनंजय मुंडे जबाबदार आहेत अशा प्रकारची वक्तव्य विरोधकांकडून केली जात होती। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून केली जात होती आणि या सगळ्यानंतर पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वतःकडे ठेवणं पसंत केलं। त्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि त्यानंतर पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिला बीड दौरा आणि या पहिल्या बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्यासोबत असलेलं पाहायला मिळतंय। तर अजित पवारांचं स्वागत हे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस या महायुतीच्या बीडमधल्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। सध्याच्या घडीला अजित पवार बीडमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यालयात गेलेले आहेत। तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून अजित पवारांच्या गळ्यात हार घालून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। मोठी गर्दी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळते। तर धनंजय मुंडे सुद्धा अजित पवारांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। मागच्या काही दिवसांपासून बीडचं राजकारण आणि त्या अनुषंगानं धनंजय मुंडे हे राज्यभर आणि जवळपास देशभर सुद्धा चर्चेचा विषय राहिलेले होते। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांचा हा पहिला बीड दौरा आहे। अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत। बहुधा पक्ष कार्यालयात त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे। दिवसभराचं नियोजन कसं असणार आहे? विक्रांत, आज डीपीडीसीची बैठक आहे। ही पहिलीच बैठक म्हणावी लागेल जेव्हा पालकमंत्री झाल्यानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर। आपण पाहतो की जेव्हा आज सकाळ पहाटे या ठिकाणी संभाजीनगरहून अजित पवार हे बीडसाठी निघाले होते। बीडमध्ये त्यांचं जंगी असं कार्यकर्त्याकडून स्वागत केलं जात आहे आणि आज आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे मंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अजित पवार यांचं स्वागत केलं जात आहे राष्ट्रवादी भवन येथे आणि यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून केले स्वागतानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातली पहिली डीपीडीसीची बैठक ही संपन्न होईल। साधारणतः दुपारपर्यंत ही बैठक चालेल अशा पद्धतीची शक्यता आहे। मात्र या बैठकीमध्ये नेमकं काय काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण पाहिलं कालच जर आपण पाहिलं तर आमदार धस यांनी अनेक आरोप केले होते या निधी संदर्भातल्या। त्या संदर्भात नेमकं काय काय आढावा घेतात अजित पवार हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। त्यात डीपीडीसीच्या बैठकीनंतर अजित पवार हे काय पुढची काय भूमिका ठरवतात हे देखील महत्त्वाचं राहणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे सचिन, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय सुरेश धस यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत। आता त्यांनी नवा आरोप सुद्धा केलेला आहे। बीडचे पालकमंत्री असताना मुंडेंनी 73,36,00,000ची बोगस बिलं उचलली असा आरोप धसांनी केलाय। त्या अनुषंगाने आता नव्यानं पालकमंत्री झालेले अजित पवार आज बीडमध्ये आहेत। आज बैठक सुद्धा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये काही चर्चा होऊ शकते, वातावरण गरम होऊ शकतं, अशी काही परिस्थिती, असा काही अंदाज? नक्कीच आपण पाहतो की सातत्याने गेली दीड महिना हा बीड जो आहे संतोष देशमुख यांच्या हत्या खंडणी या संपूर्ण प्रकरणाने गाजत आहे आणि रोज रोज नवनवीन आरोप केले जात आहेत। त्यानंतर ही राज्याचे उपमुख्यमंत्रीच या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावरती सातत्याने आमदार सुरेश धस आरोप करतायत। ते धनंजय मुंडे देखील या बैठकीमध्ये राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं वादविवाद होऊ शकतो अशा देखील शक्यता आहे। अनेक निधीचं प्रकरण देखील समोर येऊ शकतो। जो आरोप करण्यात आलेल्या निधीला घेऊन 73 कोटीचा त्यावरती
त्यावरती अजित पवार हे नेमकं काय आढावा घेत आहेत का, त्यावर त्याची चौकशी लावतायत का, किंवा त्या संदर्भात काय ऍक्शन घेतात हे पाहणं देखील महत्वाचं. त्यामुळे आजचा जो डीपीडीसीची बैठक आहे ही नक्कीच गाजणार आहे अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विक्रांत, बरं, या बैठकीला बीड जिल्ह्यातले सर्व आमदार उपस्थित असणार आहेत, त्या अनुषंगानं काय माहिती? नक्कीच जी माहिती समोर येते त्या माहितीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. कारण की ही जी बैठक आहे फक्त पालकमंत्रीच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे घेणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने बीड जिल्ह्याची माहिती देखील ते घेतील आणि प्रत्येक मतदारसंघाचा आढावा देखील ते घेतील आणि मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील त्या संबंधित आमदारांकडून ते जाणून घेतील, त्यांच्या मागण्या जाणून घेतील, त्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. मात्र ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये नेमकं कुणाला किती निधी दिला जातो, झालेल्या आरोपांवरती काय ऍक्शन घेतली जाते आणि त्याचबरोबर पुढचं काय नियोजन असणार आहे त्या संदर्भात आता ही बैठक आहे. आणि नेमकं या बैठकीत काय घडते संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष सचिन, तुम्हाला लागलं काही आहे. वेळासाठी थांबवतो.